गुढीपाडव्यापूर्वी लागू 2,000 रुपये नमो शेतकरीचा 8वा हप्ता नवीन जी.आर. आला. आनंदाची बातमी 1,774 कोटी रुपये मंजूर. वेगवेगळ्या प्रकारचे असे 2 महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेले आहे. पहिला शासन निर्णय आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रुपये 4.39 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. म्हणजे प्रशासकीय खर्चासाठी हा निधी मंजूर झालेला आहे. आणि हा दुसरा जो जी.आर. आहे तो शेतकऱ्यांसाठी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 8व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी 1,774 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. शेवटी शेतकऱ्यांसाठी ही प्रतीक्षा आता संपलेली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा निधी वर्ग होणार आहे. आता प्रतीक्षा लागलेली आहे ती तारखेची. नेमकं कुठल्या दिवशी हा हप्ता जमा होईल? तर शक्यतो मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरीचा आता हा 8वा हप्ता. तर मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनो 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा आहे. तर गुढीपाडव्याच्या आधी हा 2,000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे. पण शेतकरी बांधवांनो शासनाकडून अद्याप तारीख जाहीर झालेली नाही. तर या ठिकाणी आपण तुमचं बेनिफिशरी स्टेटस पहा. तुम्हाला हप्ता मिळणार आहे किंवा नाही. NSMNY महायुतीच्या वेबसाईटला जावा. या ठिकाणी गेल्यानंतर पहिला पेज तुमच्यासमोर असा उघडलेला दिसेल. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखीन एक पेज उघडेल, तो म्हणजे असा. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तो टाकायचा आहे, किंवा आधार रजिस्टर मोबाईल नंबर असेल तर तो तुम्हाला टाकायचा आहे, किंवा आधार कार्ड नंबर असेल तर तो तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकायचा आहे. गेट आधार OTPवरती क्लिक करायचं. OTP येईल आणि त्याच्यानंतर तुमचं बेनिफिशरी स्टेटस तुम्हाला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु चॅनलला सबस्क्राईब